नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन चव्हाण, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड। आज आपण खो खो या भारतीय खेळाविषयी माहिती करून घेणार आहोत। खो खो खेळ जुना, रूप नवे। खो खो हा खेळ सांघिक प्रकारात मोडतो। आजच्या खो खो खेळाचा विचार करायचा तर त्याची तुलना साहजिकच पूर्वी खेळत असलेल्या खेळाशी होणे क्रमप्राप्त आहे। साधारणतः गेल्या 2 दशकातील खेळातील झालेला बदल व या अनुषंगाने आताच्या स्थितीचा विचार करणार आहोत। यासाठी या खेळात गेल्या 2 दशकात होत गेलेल्या काही प्रमुख बदल कोणते त्याचा विचार करता सर्वप्रथम आपला खेळ हा मॅटवर खेळला जात आहे, हा पहिला प्रमुख बदल। नंतर या बदलाच्या अनुषंगाने क्रीडांगणातील 2 स्तंभातील अंतर 23.50 मीटरवरून 24 मीटर इतके झालेले आहे। त्यानंतर या खेळाची गती वाढलेली आढळत असून त्यामुळे खेळत असणाऱ्या बहुतांशी खेळाडूंना आपापल्या खेळात त्या अनुषंगाने काही बदल करावे लागले आहेत। यानंतर आपण खो खो खेळाचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत। खो खो हा खेळ प्राचीन काळापासून भारतात आहे। महाभारतातील युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रापासून वापरल्या जाणाऱ्या विविध कौशल्यांमधून खो खोची उत्पत्ती झाली। पूर्वी खो खो, कबड्डी यांसारख्या देशी मैदानी खेळांना राजाश्रय होता। आता जसे ऑलिम्पिक स्पर्धा होते तसे पूर्वी विविध देशी मैदानी खेळांच्या स्पर्धा वेगवेगळ्या संस्थानांच्या मध्ये भरवल्या जात असत। कालांतराने ही संस्थाने विलीन झाली आणि आता या खेळांच्या 21 संघटना तयार झाल्या। आजही कोल्हापूर व मध्य भारत या संस्थानांच्या नावावर खो खोचे संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात। छत्रपती शाहू महाराज यांचे खो खो व इतर मैदानी खेळावर जीवापाड प्रेम होते। त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच 1936 साली बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खो खोचा प्रेक्षणीय सामना खेळवला गेला। या सामन्यात आपल्या महाराष्ट्रातील अमरावतीच्या हनुमान व्यायामशाळेच्या खेळाडूंच्या चप्पल खेळाचे कौतुक हिटलरने केले असल्याची नोंद आहे। खो खो फेडरेशन ऑफ इंडिया या खो खो खेळाच्या पहिल्या राष्ट्रीय संघटनेची बांधणी 1956 साली कैलासवासी भाई नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली। याच संघटनेने खो खो या खेळाचे नियम अधिकृतपणे लेखी स्वरूपात प्रथमच तयार केले होते। कैलासवासी भाई नेरुरकर यांच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्य स्पर्धेचे आयोजन केले जाते। यासाठी शासनाने 50 लाख रुपयाची विशेष तरतूद केलेली आहे। यानंतर आपण खो खोच्या क्रीडांगणाविषयी माहिती घेणार आहोत। पुरुष, महिला आणि कुमार मुली या गटासाठी खो खोच्या क्रीडांगणाची लांबी 27 मीटर व रुंदी 16 मीटर इतकी असते। तर किशोर किशोरी गटासाठी मैदानाची लांबी 23 मीटर आणि रुंदी 14 मीटर इतकी असते। यानंतर स्तंभरेषा ते पहिल्या पाटीतील अंतर पुरुष, महिला व कुमार मुली या गटासाठी 2.55 मीटर, तर किशोर आणि किशोरी गटासाठी 2.15 मीटर इतके असते। तर क्रीडांगणातील इतर पाटीतील अंतर पुरुष, महिला व कुमार मुली गटासाठी 2.30 मीटर व किशोर किशोरी गटासाठी 1.90 मीटर इतकी असते। चेसर ब्लॉक आक्रमक बसण्याची जागा पुरुष, महिला व कुमार मुली गटासाठी 35 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरचा ब्लॉक असतो। तर किशोर किशोरी गटासाठी 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटरचा ब्लॉक असतो। स्तंभ स्तंभाची उंची 120 ते 125 सेंटीमीटर असते। स्तंभाचा व्यास 9 ते 10 सेंटीमीटर इतका असतो। स्तंभाच्या पायाचा घेर 28.25 ते 31 सेंटीमीटर इतका असतो। मुक्त क्षेत्र म्हणजेच फ्री झोन पुरुष, महिला व कुमार मुली गटासाठी 1.50 मीटर रुंद आणि 16 मीटर लांब, तर किशोर किशोरी गटासाठी 1.50 मीटर रुंद आणि 14 मीटर लांब इतकी फ्री झोनची मापे आहेत। आसन व्यवस्था अंतिम रेषेच्या पाठीमागे क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूला दोन्ही संघांसाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे आसन व्यवस्था असते। खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांसाठी ती बसण्याची व्यवस्था असते। प्रवेश क्षेत्र संरक्षक प्रवेश क्षेत्र खुंटाच्या रेषेपासून 3ऱ्या आडव्या पाठीपर्यंत व 50 सेंटीमीटर रुंद इतक्या मापाचं हे संरक्षक प्रवेश क्षेत्र असतं। यानंतर क्रीडांगणाची मोजमाप आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। क्षेत्र पुरुष महिला कुमार मुली गटासाठी 27 मीटर
गुणिले 16 मीटर आणि किशोर किशोरी गटासाठी 23 मीटर गुणिले 14 मीटर. क्रीडांगण 14 मीटर गुणिले 16 मीटर पुरुष महिला कुमार मुली गटासाठी आणि किशोर किशोरी गटासाठी 20 मीटर गुणिले 14 मीटर. अंतरेषा पुरुष महिला कुमार मुली गटासाठी 16 मीटर, किशोर किशोरी गटासाठी 14 मीटर. बाजूरेषा पुरुष महिला कुमार मुली गटासाठी 27 मीटर आणि किशोर किशोरी गटासाठी 23 मीटर. इतर मापे जे आहेत ते आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे पाहायचे आहेत. यानंतर पुरुष महिला आणि कुमार मुली या गटासाठी एकूण डावांची वेळ, त्यामध्ये 2 डाव असतात आणि 2 पाया अशा प्रत्येकी 9 मिनिटाचे 4 पाया जर धरल्या तर 36 मिनिटे इतके त्याची वेळ होते. 2 पायामध्ये मध्यांतर 3 मिनिटे असते तर 2 डावातील मध्यांतर हे 6 मिनिटं असते. वयोगट कुमार व मुली गटासाठी 18 वर्ष व त्याखालील वय असणे आवश्यक आहे, तर पुरुष महिला गटासाठी वयाची अट नसते. मूल्यांकन कुमार मुली गटासाठी 250 इतके असते. किशोर किशोरी गटासाठी 2 डाव असतात, त्यानंतर 2 पाया प्रत्येकी 7 मिनिटाच्या, अशी एकूण 28 मिनिटे होतात. 2 पायातील मध्यांतर 2 मिनिटे, 2 डावातील मध्यांतर 5 मिनिटे असते, तर वयोगट 14 वर्ष किंवा त्याखालील वय असणं आवश्यक आहे. तर मूल्यांकन 215 इतके असणं आवश्यक आहे. निर्देशांक किंवा मूल्यांकन काढण्याचे सूत्र: उंची सेंटीमीटरमध्ये अधिक वजन किलोग्राममध्ये अधिक वय पूर्ण वर्षामध्ये असते. खो खो मधील महत्त्वाच्या सांकेतिक खुणा किंवा महत्त्वाचे शब्द. 1. आक्रमक. आक्रमण करणाऱ्या संघातील जे 8 खेळाडू आक्रमक जागेत बसतात त्यांना आक्रमक असे म्हणतात. गतिमान आक्रमक. आक्रमक जागेत बसलेले 8 आक्रमक वगळता उरलेला 9वा आक्रमक जो पळणाऱ्या खेळाडूंचा संरक्षकांचा पाठलाग करून हस्तस्पर्शाने बाद करण्याचा प्रयत्न करतो त्यास गतिमान आक्रमक म्हणतात. संरक्षक. संरक्षणाच्या पाळीसाठी जे रक्षक क्षेत्राच्या आत असतात त्यांना संरक्षक म्हणतात. गतिमान संरक्षक. ज्या संरक्षकांवर प्रत्यक्ष आक्रमण सुरू आहे त्यास गतिमान संरक्षक असे म्हणतात. नियमोल्लंघन. आक्रमक किंवा गतिमान आक्रमक यापैकी कोणताही नियम मोडणे यास नियमोल्लंघन म्हणतात. जे नवीन सुधारित नियम आहेत त्यामधील दिशा घेणे. गतिमान आक्रमकाने एका स्तंभरेषेकडून दुसऱ्या स्तंभरेषेकडे जाणे किंवा खो मिळाल्यानंतर विशिष्ट स्तंभरेषेकडे जाणे याला दिशा घेणे म्हणतात. स्कंदरेषा. गतिमान आक्रमकाच्या स्कंदाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या कल्पित रेषेत स्कंदरेषा असे म्हणतात. मागे हटणे. गतिमान आक्रमकाने एकदा दिशा घेतल्यानंतर पुढे जात असताना तोडलेले अंतर कोणत्याही कारणाने कमी करणे म्हणजेच मागे हटणे होय. गतिमान आक्रमकाने जर खुंटाजवळील आक्रमकास स्पर्श केल्यास व संरक्षक जर खुंटाजवळ असल्यास गतिमान आक्रमकास खो द्यावाच लागेल. परंतु संरक्षक जर खुंटाजवळ नसेल आणि गतिमान आक्रमकाने जर खुंटाजवळील आक्रमकास स्पर्श केल्यास खो देणे बंधनकारक राहणार नाही. गतिमान आक्रमक खुंटावर लात मारून विरुद्ध दिशा घेऊ शकत नाही. असे केल्यास दिशा बदलल्याचे नियमोल्लंघन दिले जाईल. एखाद्या तुकडीतील शेवटचा खेळाडू बाद झाला आणि 2 खो पडून सुद्धा दुसरी तुकडी आत आली नाही तर त्या तुकडीस पूर्णपणे बाद देऊन त्यानंतर येणाऱ्या तुकडीस 15 सेकंदाचा अवधी देण्यात येईल. बदली खेळाडू. आक्रमण करणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूला बदली खेळाडू देण्यास संघाच्या प्रशिक्षकांनी पंचप्रमुखांना विनंती केल्यास परवानगी मिळेल. तर संरक्षक संघातील खेळाडूस क्रीडांगणात प्रवेश करण्यापूर्वी खेळाडू बदलण्यास परवानगी मिळेल. पंचप्रमुख किंवा गुणलेखक क्रमांक 2 यांनी नंबर पुकारल्यानंतर आक्रमकाला क्रीडांगणाबाहेर येणे बंधनकारक राहील व बाहेरील बदली खेळाडूस त्याची जागा घ्यावी लागेल. बदली खेळाडूस गुणलेखकाच्या उजव्या बाजूस बदली खेळाडूसाठी आखलेल्या जागेतूनच प्रवेश करावा लागेल. क्षेत्रात जाणाऱ्या खेळाडूस खो दिल्यास तो कोणताही संरक्षकाचा पाठलाग करू शकणार नाही किंवा खो देऊ शकत नाही. असे केल्यास ते नियमोल्लंघन घोषित केले जाईल. संरक्षकाने बसलेल्या आक्रमकास हेतू परस्पर स्पर्श करू नये. तसे केल्यास संरक्षकास एक वेळ ताकीद दिली जाईल, तर त्याच संरक्षकाने त्याच पाळीत त्याची पुनरावृत्ती केली तर त्यास संरक्षकास पंचप्रमुख बाद घोषित करेल. डावाची सुरुवात आक्रमणाने करणाऱ्या संघाचे गुण पहिल्या डावानंतर दुसऱ्या संघापेक्षा
6 ते 8 गुणांनी जास्त झाल्यास पूर्वोत्तर संघास आपला आक्रमणाचा हक्क न गमावता उपरोक्त संघास आक्रमण करण्यास सांगण्याचा फॉलो ऑन पर्याय राहील. अशावेळी विरुद्ध संघाचे गुण अधिक झाल्यास पूर्वोत्तर संघास आपल्या आक्रमणाचा हक्क वापरता येईल. आघाडी ही फक्त 6 ते 8 गुणांची असल्यास वरील पर्याय ऐच्छिक असेल. 8 पेक्षा जास्त गुणांची आघाडी असल्यास उपरोक्त संघास फॉलो ऑन घ्यावाच लागेल. गतिमान आक्रमकाच्या पायाचा स्पर्श त्याच्या बाजूकडील मध्यपाठीच्या रेषेत झाल्यास किंवा त्या रेषेत छेदल्यास नियमोल्लंघन घोषित करू नये. मात्र गतिमान आक्रमकाच्या या कृतीमुळे संरक्षक बाद झाल्यास किंवा परिमाण स्वरूप बाद होत असल्यास त्वरित नियमोल्लंघन घोषित करावे. अंतिम सामना काही कारणास्तव सामना होऊ शकत नसेल तर दोन्ही संघांना संयुक्त विजयी घोषित केले जाईल. साखळी सामन्यात विजयी संघास 3 गुण दिले जातील. सामना बरोबरी सुटल्यास 1 गुण दिला जाईल आणि पराभूत संघास 0 गुण दिले जातील. यानंतर खो खोतील आक्रमणातील कौशल्ये. खो देणे. गतिमान आक्रमकाने आक्रमकाच्या पाठीकडील बाजूने खांदा व कंबर याच्यामध्ये हस्तस्पर्श केल्यानंतर मोठ्याने खो असा शब्द उच्चारणे म्हणजे खो देणे. त्यावेळी गतिमान आक्रमकाच्या पावलाचा स्पर्श आडव्या पाठीचा असलाच पाहिजे. हस्तस्पर्श होण्यापूर्वी खो शब्द उच्चारल्यास ते नियमोल्लंघन ठरेल. खो खो मधील आक्रमणातील स्तंभावरील महत्त्वाचे कौशल्य. स्तंभात मारणे. स्तंभात वळून 1च्या पाठीतून 2 वरून वळून मारणे. हुलकावणी देऊन खो देणे म्हणजेच जजमेंट खो. कोपऱ्यात गाठणे म्हणजेच कॉर्नर. हुलकावणी देऊन वर जाणे म्हणजेच ॲक्शन खो. स्तंभात वळून वर जात गडी मारणे. खो खोतील दुसरं आक्रमणातील महत्त्वाचं कौशल्य आहे सूर मारून गडी बाद करणे. यानंतर आक्रमणातील टॅप मारणे किंवा उशिरा खो देणे हे देखील महत्त्वाचे कौशल्य आहेत. यानंतर सडन अटॅक म्हणजेच अचानक हल्ला. आडव्या पाठीवरून आक्रमण. यानंतर संरक्षणातील कौशल्य. एकेरी साखळी. चौरसात बसलेल्या 8 आक्रमकांना सिंगल चेन म्हणजेच एकेरी साखळी. आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे बसलेल्या आक्रमकांना दोघांच्या मधून बाजू बदलणे आणि स्तंभावर जाणे. यानंतर दुहेरी साखळी. स्तंभावरून बसलेले 2 आक्रमक सोडून 2 आणि 3च्या मधून बाजू बदलून पुढे जाऊन 6 आणि 7च्या मधून बाजू बदलून स्तंभात जाणे. मिश्र साखळी. 1-4 स्तंभावरून 1 आणि 2च्या मधून बाजू बदलून परत 4 आणि 5च्या मधून बाजू बदलून स्तंभावरती जाणे. मिश्र साखळी. 2-5 एकेरी. स्तंभावरून 2 आणि 3च्या मधून बाजू बदलून परत 5 आणि 6च्या मध्ये बाजू बदलून स्तंभावरती जाणे. गोल पद्धतीचा खेळ. रिंग गेम. छोटा गोलातला खेळ. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकता. यानंतर मध्यम गोलातील खेळ. मीडियम रिंग गेम. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकता. यानंतर लांबचा गोलातील खेळ. लॉंग रिंग गेम. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकता. यानंतर खो खो खेळातील अर्जुन पुरस्कार आपण पाहायचे आहेत. आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे सन 2020 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कुमारी सारिका काळे या खेळाडूला मानाचा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. आजपर्यंत खो खोमध्ये एकूण 14 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार गुरुवर्य गोपाळराव फडके यांना द्रोणाचार्य पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. यानंतर राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी
दिले जाणारे पुरस्कार आपण पाहायचे आहेत. पुरुष गटासाठी एकलव्य पुरस्कार, महिला गटासाठी राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, कुमार गटासाठी वीर अभिमन्यू पुरस्कार, मुली गटासाठी जानकी पुरस्कार, किशोर गटासाठी भरत पुरस्कार आणि किशोरी गटासाठी इला पुरस्कार दिले जातात. धन्यवाद.